तर फ्रेंड्स आपली परी बघा किती कॅमेरावरती बघायला बघते. आता बघा टिंग डिंग डिंग डिंग. आपली चहापासून सुरुवात झाली. परी आपली तिकडे झोपले आणि सायलीला सकाळ सकाळ परीने उठवलंय. परीने उठवलेलं आहे, परीने लाता घालून उठवलंय. बरोबर फिरते ना, तोंड लाता माझ्याकडे गेला, पाय माझ्याकडे गेला आणि तोंड तिकडे गेलं आणि मग ती सारखी इकडून तिकडे करत होती. लाता तोंडावर मारायची, मग मारायची, परत मारायची, परत इकडे राहायची. म्हणजे जे पप्पा नाही करू शकले ते पोरगी करते. तर आज दुपारचं बोलते, आज काल रात्रीची राहिलेली पावभाजी, मग त्यासाठी पाव आणायला जायचं. थोड्या वेळाने मी जाईल पाव आणायला. मस्त पावभाजी राहिलेली ती खाईल. आता सध्या तर चहा प्यायचं चालू आहे. बघू आज कुठे बाहेर जाता आलं तर जाऊ, नाही तर मग परीलाच घरात खेळत बसू. जी आले हे मामाने आणलंय परीला खेळायला आणि आजीने बघा काय आणलंय. काय परी हे कर का, चावी दे ना. अरे नाही बसणार रे, अरे नाही बसणार, ती बरोबर बसले. अरे हे फिरव ना, ती बघते. अरे एका साईडला नाही गेली, ती बसलेली बरोबर. तू हलवलंस तिला. अब काय, अरे तिकडे खाली ठेव. ओ राजा साहेब आहे, अशी टेकून बसते. माकडाला वर अडकलं. अरे काय परी कुठं चालली हळूहळू. थांब त्यात हवा भरतो. परी काय आहे, लाग गोष्टी बाहेर कडक असं ऊन आहे. निघालो आता पाव आणायला. इथं खारुताई आहे बघा कशी ओरडते ते. हां कशी ओरडते, मला बघून थांबलाय. जातो जाऊया आता पाव वगैरे आणू. पावाची लादी घेतली, थोडी महाग पडली, 17 रुपये. ओव्हरऑल 15ला भेटते, पण अजून 2 रुपयासाठी भरपूर लांब जावं लागलं असतं म्हणून घेतले. आता काय निघालो आहे, ऊन भरपूर आहे. अरे यार पोचलो आहे. पाय वगैरे धुवून घेऊ, बाहेरून आल्यावर पाय धुवा लागतात. पाय वगैरे धुतले. परी उठली, परी उठली. परीची आजी आले म्हणजे परीची आजी फोनवर बोलते आणि आपली परी पण उठले. आवडली का खेळते. आता जरा मी पडावं, बाहेर फिरून आलो. आराम करू. तर फ्रेंड्स दररोज 4 वाजता आम्ही बाहेर फिरायला जायचो, म्हणून आज आम्ही परीला घरातच फिरवतोय. परी बघा कशी बसले. इथं चाललंय परीच्या मम्मीचं, तिला काय बनवते, खिमटीची पावडर का खिमटी, खिमटीची पावडर. इथे चाललंय खिमटीची पावडर बनवायचं. बारीक पावडर. आणि तिकडे आपला तो मटका आहे, तिला घातलंय साडीचं टी शर्ट. मटक्याला टी शर्ट घातलंय, तो धुवायचा आपल्याला. परीला आता मी वरचं म्हणजे थोडंफार डॉक्टरांनी मला चालू करायला लावलेलं, कारण आता आपली परी खाण्यायोग्य झालेली आहे. त्यांनी मला सांगितलं की जे काय आहे ते हळूहळू चालू कर. म्हणजे मी ज्या पहिल्या डॉक्टरांकडे जात होते ना, त्यांनी मला सजेस्ट केलेलं की 6 मंथपर्यंत म्हणजे होईपर्यंत बाळाला फक्त दूधच द्यायचं असतं ना. पण हे जे डॉक्टर आहेत ना, जिथं आम्ही जातो, ह्यांनी दाखवलं तुम्हाला आत्ताचे, त्यांनी सांगितलं की बाळाने खरं तर 3 महिने आईचं दूध प्रॉपर पिलं पाहिजे, फक्त आणि फक्त आईचं दूध फीड केलं पाहिजे.
पण 3 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर बाळाला कॉम्प्लिमेंटरी पण चालू करायचं असतं, कारण बाळाची भूक भागत नाही. परीने कॅमेरा धरलाय. म्हणजे कसं असतं की काय काय डॉक्टर सांगतात असं की जर बाळाला म्हणजे ट्राय करा कॉम्प्लिमेंटरी फूड द्यायचं, जर ते पचलं तर ठीक, नाहीतर मग हां दूधच द्या. तर परीला पण बोलायचं. हा परी बोल बोल सोना. हिला आता असं फिरवतोय मी. परीला देते पण प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम देते है ना. हो म्हणजे कसं सकाळी तिला हे दिलंय तर दुपारी मी तिला ती गोष्ट देते, संध्याकाळी ती, म्हणजे एक सर्टन टाइम आहे, त्या टायमामध्ये मी तिला ते खायला देते आणि त्या टायमामध्ये तिला ती भूक लागते. म्हणून मग मला तरी आतापर्यंत असं नाही वाटलं की तिला ते पचत नाही. आम्ही जेव्हा जेव्हा खायला एखादा नवीन पदार्थ घेतो आम्ही स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि करतो चालू. म्हणजे नवीन पदार्थ चालू केला ना तिला तर तो पूर्ण 3 दिवस देतो, कारण की ते समजतं 3 दिवसात तिला पचतंय नाही पचतंय. मग आता हिचं चाललंय बघा, हिचं म्हणणं का मला पण कॅमेरावर बोलायचं. बोल. माझा त्यात वीक पॉईंट आहे की परी आपलं बॉटल फीडवर, म्हणजे काय म्हणतात त्याला, फॉर्म्युला मिल्कवर आहे. माझ्या फीडवरती ती नाही आहे. माझं दूध खूप लवकर गेलं, तर डॉक्टर बोलले त्याचं काही टेन्शन घ्यायची काळजी नाही आहे. टेन्शन तर अजिबात घेऊ नको. तू तुझ्या दुधापेक्षा तू तुझ्या बाळाला अजून काय 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 नवीन, म्हणजे तिला तिच्या वयानुसार ते सगळं चालू कर. आता भाज्या वगैरे पण टाकायचं. तू काय गिल्ट मध्ये राहू नको, म्हणून मी तिला सगळं चालू करते. नाचणीचं सत्व आता हळूहळू चालू केलंय. हे सगळ्यात आधी चालू केलेलं खिमटी. आणि आपल्याला तो मटका धुवायचा आहे पहिला. करू झालो. हा कर. तर इकडे आपल्या घराच्या समोर आहे शेवग्याचं झाड. तू बघू शकता हा शेवगा. तर मी शेवगे काढले, मग तुम्हाला दाखवतो किती काढले. त्यातले मोस्ट ऑफ जून झालेले. असंच जरा बाहेर आलेलो परीला घेऊन. आता बघा केवढे हे बहुतेक करून असे जून झालेले आहेत. त्या ह्यातले चांगले ते ठेवणार, खराब ते फेकून देणार आणि जराशे वहिनींना देणार. आपल्या परीचं चाललंय बघा काय, TV बघते. परी काय बघतोस ना. परीला आजीने आणलेला हे ठेवलंय हत्ती. आपण परी तो हत्ती कशाला वापरूया, मामाच्या लग्नाला मामाच्या लग्नात वापरूया ना. तर आता मी आपला मटका हे करून घेतो. मटका आपला जरा धुवून देतो, कारण की पाणी तर संपायला आलंय बघू शकता. आणि हे कपडा हिचा नुसती माती लागली आतून, पूर्ण आतून बाहेरून. हे ओलं करतो ना. आता हे पहिले कपडा काढतो. बाथरूम तर आपल्याला भेटलंय आता, कारण की सायलीचे कामं राहिलेली, म्हणून आपण मटका ठेवलेला. आता 5 वाजले, बापरे, चहा प्यायचा टाइम झाला. तर मी पटकन आवरतो. फ्रेंड्स, आपली परी उठले. इथं आपला ब्लॉग चालू आहे. आपलं चहा वगैरे सगळं पिऊन झालंय. आता काय टाइम झालाय, परीचा नॅम करायचं. आणि सायलीचं शर्ट आता कोणतरी दुसरंच वापरते. तुम्ही लोक मला सांगा, हे मला सारखे बोलतात की तू आता मॅक्सी घालणं बंद कर, मॅक्सी घालणं, कारण आपली परी आता फीड करत नाही ना माझं. त्यामुळे ते म्हणतात की आता तू पहिल्यासारखं टी-शर्ट आणि प्लाझो घाल. तर तुम्ही सांगा मला चालू करू काय. मला यात आता बरं वाटतंय गरमीमध्ये. अरे काय झालं, आता ही वापरत नाही म्हटलं, आता तू वापरत नाही तर कोणाला तरी वापरू दे. मग आता आपण ह्याला वापरायला घेतलंय, तर छानपैकी असं त्याला ओलं करून लावलं इथं. आणि बरोबर फिट पण आलं एकदम असं नेक टू नेक. माझं प्रेग्नन्सी मध्ये चांगलं वजन गेन झालेलं, परत लय लॉस झालं. तिचं लिटरली बोलतात ना, प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं लिटरली 12 का 13 किलो वजन कमी झालं डिलिव्हरी मध्ये. 1 महिन्यात पण नाही, एका आठवड्यात 11 किलो डिलिव्हरी मध्ये. प्रॉपर डिलिव्हरी झाल्यावर 9 परी होईपर्यंत माझं वजन बरोबर होतं. बरोबर, आपण स्टिचेस काढायला गेलो. डिलिव्हरी झाली ना तेव्हा बरोबर तुझं वजन 12 का 13 किलो कमी झालं. डिलिव्हरी डिलिव्हरी झाली आणि 12 का मला वाटतं 1 का 1.5 आठवड्याने मी स्टिचेस काढायला डॉक्टरकडे गेली. तुझ्यासाठी तेव्हा मी हे करायला स्टिचेस काढायला गेली, तेव्हा डॉक्टरांकडे मी वजन केलं
ताई शपथ 13 किलो. डॉक्टरचे शॉक झाले, बोलले एवढं वजन लॉस नाही झालं पाहिजे, खूपच जास्त. हा ना. आणि आपली परी तेव्हा जेव्हा जन्माला आली तेव्हा तिचं वजन फक्त 2.5 किलो होतं. आम्हाला इतकं टेन्शन आलेलं ना, तरी डॉक्टर बोललेले की एवढं टेन्शन घेऊ नका, एवढं टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. तरी पण वजन तिचं कमी होतं. मग कसं तरी आम्ही म्हणजे हिनेच मेहनत घेऊन आपल्या परीचं वजन वगैरे गेन करायला सुरुवात केली. तर आता टेन्शन घेतलं, कारण तिकडे मम्मीकडे फक्त मी, मम्मी आणि माझी आजी होती. त्यामुळे मग आणि परी तर लय त्रास द्यायची. काय हो, रात्रीची जागायची, मम्मी मांडीत घेऊन बसायची. मला पण वाईट वाटायचं, बिचारी अशी जागी. माझे एवढे टाके असायचे ना ओले, तरी सुद्धा मी परीला घेऊन बसायची, तासन तास बसायचे. त्यामुळे मग माझी आता पाठाण वगैरे मला साथ देईना झाली. आणि कसं व्हायचं तिचं, तिला आहे ना लहान होती ना, मग डॉक्टरने सांगितलं 2 तासाने तिला फीड करणं इम्पॉर्टंट आहेच आहे. मग रात्री आम्ही 10ला चारलं तर परत 12ला चारलं की परत 2 वाजता. तर असं करण्यासाठी जागच राहायचो. लिटरली मी कधी अलाराम लावायचे 2-2 तासाचे, आणि मी इकडे थांबायचो आपल्या ह्या घरी, आणि मी इथनं फोन करायचं राहिलं, अगं तिला पाजलंस का, अगं तिला पाजलंस का, एवढं व्हायचं आमचं. काय ग वजन परी आपली 1 आठवडा लवकर झाली ना सोनू. आलो. परी खूप कमी वजनाची भरली होती. हो. त्यात म्हणजे डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, तू इतकी बारीक आहेस तर तुझं बाळ पण तसंच असेल. पण तर ॲज कम्पेअर तरी मी लय कष्ट घेतले. 9व्या महिन्याच्या सुरुवातीला सोनोग्राफीमध्ये तर अजूनच कमी होतं. काय हो, लय कष्ट. आम्ही परीवर खूप कष्ट घेते, कारण माझं असं म्हणणं आहे की आपलं आता झालं गेलंय, आता पोरांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कामं गुमं तर नंतर होतच राहतात, ते आपल्या जीवावर आले म्हणल्यावर आपण करत राहिलं पाहिजे. आता परीच्या नमनमचा टाइम झालाय, उठली बरोबर ती टायमाला उठले. आणि इथे आपल्या परीच्या मामाचे लग्नाचं बँजोवाले आले. आताशी एक आलाय, अजून 3-4 येतील, आणि मग लग्नाला हे असे बँजो वाजवू आपण मामाच्या. दादा आम्ही आता बँजोवाले घरात आणून ठेवतो, परत महाग झाले तर काय करायचं. आम्हाला आमच्या दुधामध्ये आम्ही अंगठ्या नाही देणार सोन्याच्या शोधायला, दगड टाकणार आहोत. दादा आवरून वगैरे घेतो. आपलं कामाचं झालेत. व्लॉग आपला इथे अपलोड झाला आजचा, बघू शकता. काल मस्त सायलीने पावभाजी बनवलेली, त्याचा व्लॉग आहे, तुम्ही चेकआउट पण करू शकता. पाहिजे तर मी रिकमेंडेशनमध्ये टाकतो. आता परीला उठवूया, म्हणजे तिला त्या पाळण्यामधनं घेऊया आणि मग तिला चारायला घेऊ. तर फ्रेंड्स, हे आपली परी बघा, आणि हे वाजलेत किती बघा, 9. दररोज तुम्हाला 9 वाजता ही झोपताना दिसते. आज असं खेळते ना ती, बाप रे बाप. आम्हाला आता टेन्शन आलं आहे, हे रात्री नक्की झोपेल की नाही. झोपणार आधी शोर. मम्मा तर तिची लय शोर आहे. वहिनींनी हे दिलेले तिखट वडे, कोंबडी वडे म्हणतात ना. मला नाही माहिती, कोंबडी वडे वेगळे असतात, आमच्याकडे वेगळे असतात. हे जे धपाट्याचे धपाटे बनवते त्या पिठापासून, छान लागते ना. मम्मी मस्त बनवायची, एकदम तिखट. पण ठीक आहे, हे पण मस्त होते. मी खाल्ले माझ्या वाटणीचे, आता ते सायलीच्या वाटणीचे राहिलेत. सायली हळूहळू खाते, कारण की तिचं म्हणणं आहे की मजा घेत चव घेत खायचं. असं काय नाही, तुम्ही एवढा मोठा खायला खाता, माझं थोडं एवढंच, तुमचं मोठं. असं म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी बकासूर आहे. हा बघितलंस ना, आमच्या दोघांची टीम आहे, तू एकटी आहे. कसं इतकं असं चिमणी चोचा मार ना, अशा चोचा बाहेर गेल्यावर हे ती बघ सायकल चालली बघ तिकडं, तिचं बघ. हळूहळू लात मारून ती म्हणते मला फ्रॉक आणा अजून, म्हणून ती फ्रॉक वर करून दाखवते. आता कसं चाललंय की आमचं दोघांचं इथं डिस्कशन चालू आहे, गावाला जायचं कधी, आणि गावाला गेलं तर नक्की प्लॅन फोन करून गेला ना की त्या गोष्टी एक्झिक्यूट नीट होत नाही, डायरेक्ट जायचं. तेव्हा केवढी हसते बघ, केवढी हसते. आज बाहेर फिरायला नाही गेलो ना, म्हणून ती जागी आहे. जर बाहेर फिरवलं असतं ना, मग अशी जी थकली असती ना, अशी पेंगली असती ना, काय सांगावं तुम्हाला. हो करते अजून. तर आज काढलेले आपण हे शेवग्याच्या शेंगा, सायलीने बरोबर शेवग्याच्या शेंगाचंच कालवण बनवलं आहे, आणि मस्त आता जेवण बिवण करू. परीचे नख बघा किती वाढले, तिने नख मारून घेतले.
दाखव का नख मारून घेतलेलं. तिची एवढी नख वाढलेत ना, तिने एक तर तोंडाला स्वतःच्या नख मारून घेतल्यात, किती जोरात मारलंय ना. आता उद्या आजीला सांगितलंय तिच्या की नख कापण्यासाठी नेल कटर आणि चष्मा घेऊन या, कारण की आम्हाला आमच्या दोघांना कापायला येतात, पण लय भीती वाटते. ते बारके हात आहेत एवढी ते कापायला कसं तरी वाटतं. यांचं बघा काय झालं. जेवून घे ना, जेवून घे ना. हा ना, अजून भात राहिला. बस बस बस. मारूया कना कना. माझे डायलॉग मला चिपकवते. मारूया कना कना. तर आता आम्ही हे फक्त खाऊन घेतले. जेवण आमचं बाकी आहे, जेवण पण घेतो पटकन. हिचं काय करायचं, ही अजून झोपत नाही. बघू आता हिला अशीच रात्री झोपेला दे बरोबर. बरं ठीक आहे. मम्मीचा कॉन्फिडन्स आहे, मम्मी एकटी जागी राहणार आहे. पप्पा झोपतील, डॅडा झोपतील परीचे. तुमच्यापैकी बहुतेक जण आपले व्हिडिओ बघतायत, पण लाईक किंवा कमेंट करायला थोडं झिजकतायत. मग लाईक करत राहा. तुमच्या एका लाईकमुळे आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्यांना प्रोत्साहन भेटत जातं. मग लाईक करत राहा. तुम्ही लाईक करायला कंजूसी का करता. लाईक करत जा आणि तुमचे काय सजेशन असेल तर आपल्या कमेंटमध्ये सांगा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.